वर्ष अयशस्वी वाटलं तरी ते मानसिकरित्या खंबीरपणे कसं संपवायचं, चला पाहूया. अनेकदा असं होतं की वर्ष मोठ्या उत्साहात सुरू होतं, पण शेवट मात्र तसा होत नाही. याचा अर्थ एकच आहे, आपली कहाणी अजून संपलेली नाही. हे वर्ष आपल्याला घडवण्यासाठी आलं होतं. वर्षाचा खंबीरपणे शेवट करणं म्हणजे एक मानसिकता तयार करणं जी पुढच्या वर्षी सोबत राहील. याला अपयश म्हणणंच सोडून द्या. आयुष्य काही फुटबॉल मॅच नाहीये जिथे हार जीत ठरते. ज्याला आपण अपयश म्हणतो ती खरं तर एक अपूर्ण वाढ असते, सत्य पाहण्याची एक संधी. अशा वेळी लोक नकार किंवा आत्मद्वेषात अडकतात. पण एक तिसरा जास्त प्रभावी मार्ग आहे. या वर्षाला अपयशाचं वर्ष न म्हणता म्हणा, ज्या वर्षी मी सत्य पाहिलं. समस्या कॅलेंडरची नाही तर आपल्या ओळखीची आहे. जुन्या सवयींनी नवीन आयुष्य कसं घडणार? पुढच्या वर्षी कोणतं ध्येय ठरवायचं? बदल हवा असेल तर हाच प्रश्न डोक्यात येतो नाही का? पण यापेक्षाही महत्त्वाचा प्रश्न आहे, मला काय बनणं थांबवायचं आहे? कारण ओळख ही निकालाच्या आधी येते. उदाहरणं, प्रेरणेची वाट पाहणं, जास्त विचार करणं किंवा गोष्टी अवघड झाल्यावर सोडून देणं. या वर्षाचा शेवट करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे एक निर्णय, एक ठाम निर्णय. अपराधीपणाचं ओझं घेऊन पुढे जाता येत नाही. हे ओझं फक्त आपलं भविष्य खराब करतं. मग गती कशी तयार करायची? यासाठी 2 सोप्या स्टेप्स आहेत ज्याने मानसिक स्पष्टता मिळेल. पहिली स्टेप, स्वतःला माफ करा. भावनिक ओझा खाली ठेवा. चुकांमधून शिका आणि पुढे जा. दुसरी स्टेप, स्वतःचं मूल्य वेगाशी जोडू नका. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. फक्त आपल्या शर्यतीत टिकून राहा. खंबीर शेवट हा नियोजनाने नाही तर पुरावा देऊन होतो. एका छोट्या ठोस विजयाची गरज आहे. जसं की एक पुस्तक वाचून पूर्ण करा, स्वतःला काहीतरी सिद्ध करून दाखवा, किंवा सलग 7 दिवस लवकर उठा, स्वतःला दिलेलं एक छोटंसं वचन पाळा, बस. किंवा मग काही झालं तरी रोज रात्री जर्नल लिहा. यानेच खरा आत्मविश्वास आणि गती मिळते. कारण आत्मविश्वास मोठ्या स्वप्नांमधून नाही तर पाळलेल्या छोट्या वचनांमधून तयार होतो. या वर्षाचा शेवट जसा कराल तशीच पुढच्या वर्षाची सुरुवात होईल. सगळा खेळ ऊर्जेचा आहे. म्हणूनच वर्षाचा शेवट प्रामाणिकपणा, शिस्त आणि आत्मसन्मानाने करा, बनावट सकारात्मकतेने नाही. तर आज अशी कोणती एक कृती कराल जी जुन्या मीने टाळली असती?